हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ. कालच्या जे व्हिडिओला प्रेम दिले ना, अगदी मनापासून सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. असंच प्रेम राहू द्या, असंच सपोर्ट राहू द्या. तर बघा, आज देवपूजा वगैरे झाली, पण देवपूजा वगैरे झालेली व्हिडिओ का शूट केला नाही. आणि उंबऱ्यात वगैरे रांगोळी काढून देवपूजा उंबऱ्याची वगैरे पूजा झाली. पण कालची एकादश होती ना, आज सकाळी सकाळी एवढ्या सकाळी सकाळी ना स्वयंपाक बनवायला घेतला. लवकर उठून बघा 5 वाजता देवपूजा वगैरे आवरलं आणि व्हिडिओ काही शूट केला नाही देवाचा वगैरे. तर सगळ्यांना बघा, कालची एकादश होती ना, सगळ्यांना भूक लागली होती आणि लवकर उरक पोरांचा पण कालवा होता ना, तर पोरांची पण एकादश होती ना, तर पोरांचा पण कालवा चालला सकाळी सकाळी मम्मी लवकर आवर. तर आज बघा मस्त चमचमी झणझणीत ना भरलं वांगं बनवायचं होतं. आणि असं सुहाना मसाला, धन पावडर, हळद, थोडंसं तिखट आणि एक टोमॅटो चिरून घेतलं. एकदम साध्या सोप्या पद्धतीनं असं भरलं वांगं बनवायला घेतलं. आणि इकडं साईडला बघा पीठ मळून ठेवलेलं, मेथीची भाजी बनवली. आणि बघा मेथीची भाजी पण बनवताना काय दाखवलं नाही, मी व्हिडिओ शूट केला नाही. तर एवढी गडबड झाली ना, तेवढ्यातनं पण म्हणलं एवढं थोडंसं का होईना एवढं का असं ना व्हिडिओ शूट करूया. तर एवढी गडबड झाली ना, तर हे बघा ह्यांना पण यायचं होतं ना जेवायला. तर माऊलीचे पप्पा ना ते पण लवकरच गेले होते, त्यांना सकाळी सकाळी भाडं आलं तर 7-7:30ला. तर लवकर गेले होते, परत माघारी येणार होते जेवायला. तर असं बघा भरलं वांगं मस्त ना सगळं मिक्स करून घेतलं सारण. आणि बघा वांग्यामध्ये असं मस्त 4 फोडी केल्या आणि भरून घेतलं. तर खूप छान झालं होतं बरं का ते वांगं. आणि तुम्ही पण ना एक वेळेस नक्की ट्राय करून बघा. तर बरेचसे कामं अजून शिल्लक आहे इथं. तर बघा काम काही दिसत नाही, हात काय बसत नाही, असं काम होत असतंय दिवसभर. प्रत्येक बायकांचं हेच चालू असतंय. आणि दिवसभर हे काम केलं की ते काम दिसलेलंच असतंय पुढं. हे झालं की ते झालं की ते, असं कामं दिवसभरची ना कामाचं रुटीन चालूच असते. मला पण बघा असं परत ना वांग्याची भाजी बनवून झाली ना, लगेच असं मी थोडंसं बघा अगोदर ना तेल एका प्लेटमध्ये काढलं होतं. मग तेच तेल म्हणलं चला चपातीसाठी काढलं होतं, म्हणलं जास्तच काढलं. परत चपातीला, भाजीला, मेथीच्या भाजीला आणि वांग्याच्या भाजीला, चपातीला. आणि थोडासा ना मला जिरा राईस पण बनवायचा होता. तर असं एका ताईचं असं म्हणणं होतं बरं का, सकाळच्या जेवणात ना मी भात कधीच बनवत नाही. शक्यतो एखाद्या वेळेस बनवते कधी तर बरेच दिवसातून. पण असं सहजासहजी सकाळच्या जेवणात मी भात अजिबात बनवत नाही. पोरांना भाजी चपाती, सुकी भाजी चपाती लागते डब्यासाठी. आणि असं एका ताईचं म्हणणं होतं की ताई तू उपवास सोडायला ना भात पण बनवत जा. बघा त्या ताईचं ऐकून ना मी आज जिरा राईस बनवला. अगदी थोडासाच बनवला आहे. आणि सकाळच्या जेवणात कोण खातच नाहीत ना, तर उपवास सोडायचं होतं म्हणून बनवला थोडासा जिरा राईस. आणि ते गॅसवरती टाकला. चला म्हणलं फोडणी देऊन घेऊया असं मस्त. आणि जास्त बघा तेलात वांगी परतलं ना तर ते वांगी शिजत नाहीत. तर मी लगेचच पाणी ओतून घेतलं. आणि एवढी एवढी गडबड चालली होती ना सकाळी सकाळी स्वयंपाकाची, बापरे. आणि बघा इकडून तिकडून माऊली यायचा आणि मम्मी झालं का म्हणायचा. आणि कधी कधी काय होतं माहिती आहे का, गडबडीच्या वेळेस ना असं कडे ना एका साईडला सरकती पटपट फिरवायला गेलं ना असं एका साईडलाच कढई सरकती. बघा असं धरून फिरवायला लागते. थोडंसं परतलं बघा, परत वांगी शिजत नाहीत ना, तर असं पाणी ओतून घेतलं. आणि माऊलीला परत शाळेत जायचं होतं, लवकर लवकर आवरायचं. तर वांग्याची भाजी माऊली खात नाही, डब्यासाठी नेत नाही. तर त्यांच्या डब्यासाठी बघा मेथीची भाजी बनवली, सुक्की भाजी आणि चपाती. आणि माऊली म्हणायचा पहिली चपाती मला आणि अक्षता म्हणायची पहिली चपाती मला, असं दोघांचं चाललं होतं. पण मी पहिली चपाती बघा माऊली लहान आहे ना माऊलीसाठी दिली, माऊलीलाच दिली. तर अक्षताला नाही दिली. परत दुसरी चपाती अक्षताला. आणि इकडं गॅसवरती बघा असं थोडासा जिरा राईस बनवायसाठी ना फोडणी दिली. थोडंसं लसूण, थोडीशी कोथिंबीर. आणि आता सध्या काय झालं, आमच्या कढीपत्त्याला अजिबात कढीपत्ता राहिलाच नाही. त्याच्यामुळे मी आता सध्या कढीपत्ता अजिबात वापरत नाही. आणि सहजासहजी आवडत पण नाही माऊलीच्या पप्पांना, माऊलीला, अक्षताला अजिबात आवडत आहे. तसं म्हणलं तर मला एकटीलाच आवडतो कढीपत्ता. आणि वापरतच नाही आता सध्या मी जास्त करून कढीपत्ता. नुसती जिरी, कोथिंबीर आणि लसूण, तेल एवढंच टाकलं. आणि बघा तांदूळ बघा हे कुठला तांदूळ आहे माहीत नाही, पण तांदूळ पण स्वच्छ धुवून घेतला. पाणी उकळल्यानंतर ना स्वच्छ धुवून घेतला तांदूळ. आणि इकडं कणिक मळून ठेवलेली. कणिक बघा एक अर्धा तास, पाऊण तास कणिक अगोदर मळून ठेवली ना, तर खूप छान चपात्या होत्यात. आणि कणिक पण ना चांगली भिजते. आणि हे कणिक पण चांगली भिजून ना असं फुगते कणिक. तर मी इकडे एक अर्धा तास ठेवली असून कणिक मळून, कारण वांग्याला फोडणी देसोर अजून परत ह्याला
भाताला फोडणी देतो आणि अधूनमधून बघा हे स्वयंपाक बनवत ना बाहेर यायचं, परत शेळ्यांना खायला ठेवायचं. झाडून तर मी अगोदरच काढलं होतं लवकर, कारण आज एकादश होती ना, कालची एकादश होती आणि लवकर सगळ्यांना जेवायला लागते, सगळ्यांचा उपवास होता त्यासाठी जेवायला लागते ना. मग तरी पण शेळ्यांना खुराक वगैरे ठेवायचं, गवत टाकायचं, हे असं अधूनमधून चालू असते. आणि अक्षताची माऊलीची म्हणा भांडणं बी ते बी चालू असते, ते स्वयंपाक करत करत त्यांचं पण मिटवावं लागतंय. तर 10 वाजले ना तर माऊलीला अजिबात दम निघत नाही, लगेच शाळेत जायला बघतो. आणि मग दिली माऊलीला बघा पहिली चपाती ना माऊलीसाठीच केली होती. आणि आता सध्या बघा 10-12 दिवस झाले ना गवत ना आणले नाही शेळीला, तर बापूच आणतेत. आता चला गवताला पण जायला लागलं, उद्यापासून गवत संपत आले ना. काल नाही जाणं झालं, बघू आता. आणि इकडं बघा असं लगेचच भाजी उकळली ना मस्त. आज काय मंद गॅसवरती शिगडीवरती नाही भाजी उकळली, कारण गडबड होती ना, तर लगेचच चपात्या बनवायला घेतल्या. चपात्या होत्यात नाही तर बघा इकडं अक्षता माऊली बसली होती. तर बघा मला सगळं असं व्हिडिओ शूट करायला ना तर वेळच नव्हता. माझं काम चालू होतं, मला जेवढं शूट होईल तेवढं होईल असं चालू होतं. तर खूप छान चपात्या होत्यात बरं का. असं थोडे वेळ एक 10-15 एक अर्धा तास, एक 10-15 मिनटं ठेवलं तरी पण चालतंय. आणि ह्यांचं म्हणणं होतं की उपवास सोडायला भजी आणि पापड पण तळायचं होतं, पण मी तळलंच नाही. सकाळच्याला काही पोरं खात नाहीत, लवकर जातात आणि नाही तळलं आणि भजी पण नाही बनवलं. म्हणलं चला परत एखाद्या दिवशी बनवता येईल. असं पटापट चपाती लाटून घेतली. आणि बघा माझी चपाती पण ना बऱ्याच मोठ्या असते, छोटे मी चपाती बनवतच नाही, मोठ्या चपात्या असतात माझ्या. पळपूड भरून एवढ्या असं चपात्या असतात बघा. असे छान चपाती झाली मस्त, आणि मोठी चपाती बनवत असते मी. तर पोरांना पण जायची गडबड होती आणि मला पण उरकायचं होतं कामं. तर बाहेर बघा कपडे वगैरे तशीच होती, आणि स्वयंपाकाची भांडी कपडे बराच वेळ लागतो. परत मला मिशनीवर बसायचं होतं, आणि एक ब्लाऊज आहे ना ते द्यायचा होता मला अर्जंट, तर म्हणून मी पटपट आवरून घेतलं. झाली एक चपाती. आणि इकडं बघा साईडला माऊली बसला होता भाजी चपाती खाण्यासाठी. आणि माऊलीला खरं तर दूध खायचं होतं, पण आता दूध नव्हतं ना, संपलेलं दूध. आणि माझ्याकडनं ना भरपूरच चव झाली होती. दूध गरम करायचं राहिलं होतं, तर ते दूध ना खराब होऊन गेलं. असं कधी पण तुमच्याकडनं पण होते का मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. माझ्याकडनं तर असं बऱ्याच वेळा होते, लक्षात नाही राहिलं ना ते दूध परत सकाळच्याला खराब होऊन जाते. आणि गरम केलं ना, चांगलं उकळून घेतलं ना तर चांगलं राहतंय, आणि नाही जर गरम केलं तर ते लगेच खराब होऊन जाते. आणि हे बघा मी भाजीसाठी वाटाणे वगैरे काढलेलं, असं शेंगदाण्याचं कूट, परत ओलं खोबरं असं काढलेलं भाजीसाठी. आणि कसा व्हिडिओ शूट झालाय ना तेच मला माहीत नाही. तर चला आजच्या आणि बघा परत 2 बाजरीच्या भाकरी पण बनवायला लागल्या मला ह्यांच्यासाठी. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तर या सगळे जेवायला. परत भेटूया एक नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.